पाण्याचा बॉक्स तर 5 षटकांचा सामना असेल हा. तर नक्कीच चुनाभट्टी संघाने नाणेफेक जिंकली होती आणि कर्णधाराने आपल्या गोलंदाजांच्या खांद्यावर विश्वास दाखवून आमंत्रित केलं होतं. परिस्फोट नौकार संघाच्या तडाखेबंद फलंदाजीला आपण पाहतोय मैदानामध्ये 2 फलंदाज येत आहेत. सुमित निश्चितच आपण सामन्याचा उस्मान सामनावीर पटेल. म्हणून तर पुन्हा घेऊन चालतो कपिल ठाकूर यांच्याकडे. सामन्याचा सामनावीर ठरतोय पार्थ घरत. तर विनंती करतो मी पार्थ गरजला की आपण या सामन्यासाठी सामनावीर म्हणून सन्मानित होतात. मी सन्माननीय प्रवीण ठाकूर यांना विनंती करतो की आपण पार्थला या सामन्यासाठी सामनावीर म्हणून सन्मानित करायचं आहे. DJ विपुल विजय ठाकूर यांच्याकडून भिंतीवरील घड्याळ, त्याचप्रमाणे उमेश गावण यांच्याकडून कॅलेंडर, आयुषी सुपर किंग्स लोणगर यांच्याकडून सन्मान चिन्ह आणि सरपंच संध्या नंदकुमार पाटील यांच्याकडून काकांच्या हातात दे. वळतोय आपण आजच्या दिवसातील दुसऱ्या राऊंडकडे. निश्चितच आपण पाहतोय पार्थ या सामन्याचा सामनावीर ठरतोय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना. निर्धारित 20 मिनिटांमध्ये 5 षटकं हाताळायची आहेत. कर्णधार चुनाभट्टी नोंद घ्यायची आहे. गोलंदाज पार्थ या सामन्याचा सामनावीर मानकरी ठरतोय. हिरेंद्र प्रवीण ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण त्याला सन्मानित करतो आहोत. धन्यवाद दादा. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं यावेळी बालवीर हाशिवरे चषकामध्ये हार्दिक स्वागत करते. उस्मान पटेल आणि सुमित ढेकळेची जोडी मैदानात दाखल झाली आहे फलंदाजीसाठी. तसेच आपण पाहतोय मॅन फ्रॉम करंजा उरण हिरेंद्र भगत गोलंदाजी मार्गवर पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज. लेट्स सी. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट मागच्या सामन्यामध्ये दादा आपण पाहिलं होतं. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप खेळायला गेला होता. यावेळी मात्र इनर स्विंग पद्धतीचा चेंडू. विकेट किपरने कोणतीही चूक केली नाही. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. पहिल्या षटकाचा श्री गणेशा कसा व्हावा तर अशा पद्धतीने व्हावा. यावेळी पाहतोय तर आपण शॉर्ट बाउंड्री जे ऑफसाईडच्या दिशेला आहे ती त्याला खुणावते दिसते आणि त्याच दिशेने तो चेंडू फेकण्याचा प्रयत्न करते. पुन्हा एकदा गती कमी गेले, चेंडू स्वीप केला, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन बाहेर. 4 धावा. DJ उस्मान मचा देगा मैदान में तूफान. यावेळी पाहतोय झाडू पद्धतीचा शॉट, स्वीप शॉट. चेंडू सीमा पार, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन बाहेर. यावेळी मात्र दुसऱ्या चेंडूवर चौकार येतोय. कमबॅकिंग डिलिव्हरी टाकण्याच्या हेतूने हिरेंद्र राईट हँड ओव्हर दी विकेटने समोर असेल उस्मान पटेल. गती कमी आहे, उलटा शॉट, चेंडू सीमा रेषा पार. बिग 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 सिक्सर. धन्यवाद DJ. यावेळी आपण पाहतोय उस्मान पटेलच्या बॅटमधून रिव्हर्स स्वीप. जे फटके मॅक्सवेलच्या बॅटमधून आपण पाहतो तशा पद्धतीचे फटके उस्मान पटेलच्या बॅटमधून. गती यावेळी सुद्धा कमी गेले. तिथं फिल्डर आहे, फिल्डरने दिपवलं आणि चेंडू सीमा रेषा पार. आणखीन एक चौकार. धन्यवाद DJ. थँक्यू DJ. यावेळी आपण पाहतोय संजीवनी चौकात एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला यावेळी मात्र उस्मान पटेलने चेंडू रिव्हर्स स्वीप केला होता. तिथे फिल्डर तैनात होता, त्याच्या हातात जणू काही कॅच केली होती, परंतु सूर्यदेव त्याच्या आडवा आला आणि खऱ्या अर्थानं उस्मान बचावला. त्यानंतर टाळ्यांचा कडकडाट. पुन्हा एकदा उस्मान ऑन अ स्ट्राईक. व्हॉट विल बी हॅपन ऑन दिस बॉल.
यावेळी पाहतो तर निर्धाव चेंडू, गती परिवर्तन, व्हेरिएशन, बुद्धी चातुर्याचा वापर हिरेंद्र हिऱ्यासारखा करतोय. यावेळी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं हिरेंद्रची गोलंदाजी पहिल्या चेंडूवर पाहिली तर थोडासा इनर स्विंग पद्धतीचा चेंडू, त्यानंतर मिडल स्टंपवर चेंडू टाकतोय, त्यानंतर ऑफ साईडला टाकतोय, त्यानंतर आपण पाहिलं तर हा चेंडू पुन्हा एकदा व्हेरिएशन भरा चेंडू, पुन्हा एकदा हिरेंद्र या षटकातील उर्वरित चेंडू घेऊन प्रगतीपथावर असताना शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, बॅकफुटला जाऊन चेंडू स्क्वेअर कट केला. गुंडप्पा विश्वनाथ सरांची आठवण करून देणारा हा चौकार डीजे. जगातील सर्वात सुंदर जोडी कोणती तर अश्रू आणि हास्य, कारण ते फारसे एकत्र दिसत नाहीत, परंतु जेव्हा ते दिसतात तो क्षण आयुष्यातील अत्यंत सर्वात महत्वाचा क्षण असतोय. यावेळी मात्र पाहिलं तर उस्मान पटेलने अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडले. या कधी या बाजूला, कधी त्या बाजूला, कधी मागे, कधी पुढे, अशा पद्धतीने शॉट खेळतोय आणि बॉलरची धजिया उडवते. धावसंख्या झाली ते आतापर्यंत 18 रन्स ऑन द स्कोर बोर्ड, फर्स्ट ओव्हर कंप्लीट. यावेळी मात्र हिरेंद्रच्या गोलंदाजीवर धुवा उडवलाय, चक्काचूर केलाय. खऱ्या अर्थानं गोलंदाजीमध्ये चेंजेस होत आहे. नवीन गोलंदाज मैदानात दाखल झालाय, अक्षय पाटील. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बाहुबली मॅन फ्रॉम विनस नालासोपारा सुमित ढेकले. फुल टॉस पद्धतीचा चेंडू डीप मिड विकेट मध्ये, चेंडू विहिरीच्या दिशेने, षटकार डीजे. धन्यवाद डीजे. हे आमंत्रण होतं चांगल्या खेळाडूला, तेव्हा तुम्ही फुल टॉस पद्धतीचा शॉट चेंडू टाकाल आणि त्याची हाईट पाहिली तर तो चेंडू त्याला थोडासा हाफ व्हॉली पद्धतीचा झाला. पुन्हा एकदा यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, तीच तर चेंडू कमबॅकिंग डिलिव्हरी यावेळी पाहायला मिळाली. यावेळी पाहिलं तर फुलर लाईनचा यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहिला तर थोडासा ऑफकट झाला आणि यावेळी मात्र बॅट थोडीशी हातात फिरली, निसटली आणि त्यामुळे शॉट बचावला. नाहीतर हा चेंडू जर मिडल ऑफ बॅट कनेक्ट झाला असता, अर्थातच चेंडू सीमा पार झाला असता. पुन्हा एकदा अक्षय विरुद्ध सुमित ढेकले. गती कमी आहे, गती से बिट हुआ, नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. बॉल जाते अर्थातच विकेट किपरच्या हातात. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, एक षटकार मारून त्यानंतरचे 2 चेंडू डॉट टाकून खऱ्या अर्थानं सिद्ध करतोय माझ्यात पण दम आहे. तू शेर असशील तर मी 1.25 शेर आहे. पुन्हा एकदा अक्षय पाटील पॉवर प्लेचा दुसरा षटक घेऊन राईट हँड ओव्हर दी विकेटने. खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, यावेळी मात्र फलंदाजाला बुचकळ्यात टाकला आणि तिथे मात्र थोडंसं फंबलिंग जम्बलिंग मुळे मिळते ती एक धाव. स्कोरबोर्ड हलते राहते, पुढे जाते आणि थांबते ते अर्थातच 25 धावांवर. खऱ्या अर्थानं दादा कॅल्क्युलेटेड क्रिकेट प्रमाणे विचार केला तर ह्या धावा पुरेशा आहेत. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय हे षटक सुद्धा समाप्त झालेलं नाही, परंतु 25 धावा आलेल्या आहेत, 10 सरासरीच्या सुद्धा वरती गेलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं उस्मान पटेल आणि सुमित ढेकले थोडंसं प्रेशर रिलीफ करताना हे 2-3 चेंडू डॉट खेळून, परंतु असा काही खराब चेंडू आला की त्याचा पूर समाचार घेतात हे पाहायला मिळते. पुन्हा एकदा उस्मान पटेल फिल्डिंगची चाच पडताळणी करते. तत्पूर्वी आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग, त्यानंतर लॉंग ऑन आणि डीप एक्स्ट्रा कव्हर अशी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पॉवर प्लेसाठी फिल्डिंग अक्षय पाटील याने जमवले. मॅन फ्रॉम करंजा राईट हँड ओव्हर दी विकेटने. यावेळी एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू उस्मानला मारायचा होता कुठे, पण चेंडू आला कुठे. अशा पद्धतीने यावेळी मात्र या चेंडूवर मिळते ती एक धाव. 26 धावा स्कोरबोर्ड जमा झालेला आहे. सुमित ढेकळे थोडासा विचार विनिमय करतोय, मनात स्टार्ट करतोय, थोडासा बॅटला सांगतोय की यावेळी या षटकामध्ये आज चेंडू बॅटला कनेक्ट होऊ दे तरच मी सीमा पार करू शकतो. यावेळी मात्र पुन्हा एकदा अंधाधुंद फायरिंग, मागता है भजी देताय वळा, चेंडू जातोय अंगावर आदळतोय आणि षटक समाप्त. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 विदाउट लॉस डीजे.
धन्यवाद डीजे. शॉर्टेस्ट टीम मीटिंग घ्यायची आहे मित्रांनो. चुनाभट्टी टीम कर्णधार विनंती असेल निर्धारित 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं टाकायची आहेत. खेळाची 8 मिनिटं आतापर्यंत संपलेली आहेत. चुनाभट्टी संघनायक नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झाल्यानंतर ज्या गोलंदाजाने अर्थातच चांगली गोलंदाजी केली होती, परंतु क्लास वर्सेस क्लास अशा पद्धतीचं जेव्हा बॅटल होतं त्या क्लासमध्ये उस्मान पटेल अर्थातच वरचढ ठरला. 2 जीवदान त्याला जरूर मिळाले आणि त्याचा फायदा त्याने पुरेपूर घेतला. आणि आत्तावरचा पुन्हा एकदा बॅटल पाहायला मिळणार आहेत. यंग स्टार विरुद्ध टॅलेंटेड एक्सपिरियन्स उस्मान पटेल. मॅन फ्रॉम उमर 11 असू द्या, मॅन फ्रॉम तळोजा असू द्या, मॅन फ्रॉम पनवेल असू द्या, आणि खऱ्या अर्थानं दादा म्हणायला आवडेल की मॅन फ्रॉम महाराष्ट्र. पुन्हा एकदा हिरेंद्र विरुद्ध आपण पाहतोय उस्मान पटेल. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळी पाहतोय आपण. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला जाते, तिथे उस्मान पटेल हळूवार पद्धतीने धावत होता. उस्मानला खऱ्या अर्थाने दादा विचार केला ना तर यॉर्कर पद्धतीचे चेंडू खेळता येत नाही. तो नेहमीप्रमाणे सांगत असतो की मला यॉर्कर चेंडू थोडेसे फंबल करतात, परंतु दादा हा क्लास आहे, तो कधी काही करेल हे सांगता येत नाही. हा उस्मान पटेल आहे, परंतु यावेळी मात्र थोडंसं स्ट्राईक रोटेट करते आणि स्ट्राईकला आणलाय तो अर्थातच सुमित ढेकळे. त्याची बॅटमधून यावेळी या मॅचमध्ये कोणताही आपण पाहिलं तर क्लासिक शॉट पाहायला मिळणार नाही. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर जेव्हा त्यांनी षटका ठोकला त्यानंतर त्या 3-4 चेंडू बेट झाल्यानंतर थोडासा विचार विनिमय मनात करतोय आणि पुन्हा एकदा आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये उभा राहतोय. फिल्डिंगची चाच पडताळणी करताना स्पीड अप करायचं आहे मित्रांनो चुनाभट्टी संघ. हिरेंद्र विरुद्ध आपण पाहतोय सुमित ढेकले. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू दिला की त्या चेंडूचा अर्थातच कार्यक्रम करते. चेंडू सीमा पार षटकार डीजे. धन्यवाद डीजे. ख्वाब टूटे हैं मगर हौसले जिंदा है. ख्वाब टूटे हैं मगर हौसले जिंदा है. हम वो है जहां मुश्किलें भी शर्मिंदा है. यावेळी पाहतोय तर पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये जेव्हा पाहिलं तर त्याला मुश्किल येत होती, थोडीशी कठीणाई येत होती सुमित ढेकलेला. यावेळी मात्र जेव्हा चेंडू आपल्या रडारमध्ये येतोय, पट्ट्यामध्ये येतोय, तेव्हा चेंडू तो भेटावून देतोय. स्कोअर लाईक बाउंड्री लाईन बाहेर 6 धावांसाठी धावसंख्येची गती वाढते. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 33 धावा 33 विदाउट लॉस. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज अर्थात बॉलर नेम अर्थात हिरेंद्र भगत. मॅन फ्रॉम करंजा उरण या विभागातील हा खेळाडू आहे. नवजात खेळाडू, नवोदित खेळाडू आणि एक्सपिरियन्स खेळाडू समोर गोलंदाजी करताना दुसरा चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा गेंद मिली स्लॉट में और उसको पार किया पार्किंग लॉट में. सिक्सर डीजे. मशहूर हो रहा हूं अपने काम से इसलिए जल रहा है जमाना अपने नाम से. सुमित ढेकळे इज ऑन फायर. बैक टू बैक 2 sixes. इट्स ऑन अ हैट्रिक. व्हाट विल बी हैपन ऑन दिस बॉल. यावेळी सुद्धा सुमित ढेकळे बँडर षटकार. हॅट्रिक कंप्लीट डीजे. धन्यवाद डीजे. प्रदीप स्पोर्ट नौखार संघाकडून जेव्हा तो आला खऱ्या अर्थाने दादा वाटलं होतं की उस्मान पटेल त्याच्यापेक्षा चांगली फलंदाजी करेल, परंतु या मॅच मध्ये थोडासा बॅकफुटला येऊन सुद्धा पुन्हा एकदा फ्रंट फुटवर येला. गती कमी आहे. यावेळी मात्र ऑन साईडला चेंडू केलाय. यावेळी शुभम मात्र उत्कृष्टरित्या चेंडूला पकडतोय. कमबॅक केलं यावेळी मात्र हिरेंद्रने डीजे. धन्यवाद डीजे. यावेळी पाहिलं आपण थोडासा या चेंडूमध्ये थोडीशी गती कमी होती, व्हेरिएशन होती, थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला, थोडासा आमंत्रण देण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र खऱ्या अर्थाने सुमित ढेकलेला त्यावेळी मात्र चेंडू
काऊ कॉर्नरच्या दिशेला गेला. तिथे अर्थातच शुभम म्हात्रे ज्याने पहिल्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली होती त्याने त्या उत्कृष्टरित्या चेंडूला पकडलं, झेललं आणि अर्थातच बाद केलं. ते अर्थातच राकेश प्रभू मॅन फ्रॉम मुंबई यावेळी मात्र स्ट्राईक एंडला पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळी बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न केला होता. तिथे मात्र अक्षय कदम चेंडू खाली येतोय. जोपर्यंत येतोय तोपर्यंत मिळते ती एक धाव. स्ट्राईक रोटेट केली, पहिल्या चेंडूवर ऑफ दी मार्क झाला. यानंतर आपण पाहतोय धावसंख्या आतापर्यंत 46. थर्ड ओव्हर कंप्लीट. थर्ड ओव्हर कंप्लीट. डीजे धन्यवाद डीजे. व्हॉलेंटियर्स तिकडे वाडीमध्ये गेलेला चेंडू पाठवायचा आहे. व्हॉलेंटियर्स गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अक्षय कदम चौथं षटक मार्गस्थ आहे. धावा झालेल्या आहेत त्या आतापर्यंत 46-46. खऱ्या अर्थानं जवळजवळ 12ची सरासरी कायम राखण्यात इथे मात्र यशस्वी झाले. तो अर्थातच प्रतिस्फोट नौकार संघ. स्ट्राईक एंड लावणं पडते राकेश प्रभू ज्याच्या बॅटमधून सुद्धा मोठे फटके पाहण्याची इच्छा प्रेक्षकांनी ठेवलेली आहे. खऱ्या अर्थानं या जमलेल्या पुन्हा एकदा तमाम प्रेक्षकांचे मी या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. गती कमी आहे परंतु ताकद पहा. लाजवाब राकेश प्रभू ब्रँडेड षटकार डीजे. हमें हराने से पहले थोड़ी ट्रेनिंग कर लेना. अभी तो खिलाडी कच्चा आहे. यावेळी मात्र पाहिलं तर थोडीशी गती कमी केली होती. विकेटचा अपील केला परंतु अपील हा क्रिकेट नियम क्रमांक 31. कोणत्याही चेंडूवर तुम्ही अपील करू शकता त्यासाठी नियमावली जारी केली होती. मेलबर्न क्रिकेट क्लब ज्यामधून नियमावली ही 42 क्रिकेटमध्ये नियम आहेत त्यापैकी नियम क्रमांक 41. पुन्हा एकदा लेग कट स्वरूपाचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. आणखीन एक षटकार. यावेळी पाहतोय आपण खऱ्या अर्थानं बॅकफुटला जाऊन गुडलेन स्पॉटवर चेंडू टाकतायत. या खेळाडूची हाईट पाहिली तर अर्थातच 6.5 फुटीचा खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. बॅट त्या अर्थातच झाडूसारखी ज्याला दिसते. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू लॉक करण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न केला होता. तिथे मात्र मिळते ती पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. जोपर्यंत आपण पाहतोय वाईट +1 या चेंडूवर मिळते ती 2 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर 60 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. 5th ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर अक्षय कदम ज्याने मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. समोर असेल उस्मान पटेल रायगडचा टायगर. उस्मान मचा देगा तुफान. यावेळी पाहतोय थोडीशी कट लागते तिथे फिल्डर जाईना उलट्या पद्धतीने चेंडू पकडण्याचा प्रयत्न करतोय. जोपर्यंत चेंडू जातोय पॉइंट क्षेत्रात तोपर्यंत मिळतात या चेंडूवर 2 धावा. या चेंडूवर पाहिलं तर थोडासा फंबल झाला होता. खऱ्या अर्थानं लेग कट स्वरूपाचा चेंडू टाकला होता. उस्मानला वाटलं होतं की ऑफ कट पद्धतीचा येईल त्यामुळे तो फ्रंट फुटला येऊन थोडासा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न केला होता परंतु थोडीशी यावेळी व्हेरिएशन होती. फ्लाईट दिली होती चेंडूला. फिरकी पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा या षटकातील उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. अक्षय कदम खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. तिथे कोणता बिल्डर नाही परंतु शुभम मात्र त्याला कव्हर अप करतोय आणि तिथे मिळते ते एकदा सुंदर फिल्डिंगचा नमुना यावेळी मैदानात पेश करतोय. अर्थातच शुभम मात्र मॅन फ्रॉम मुरन. धावसंख्या 63 या षटकातील अंतिम चेंडू अर्थातच प्रगतीपथावर असताना राकेश प्रभू इज ऑन स्ट्राईक आणि गोलंदाजी मार्कवर अर्थातच अक्षय कदम. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू भिरकावून दिलाय. स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईन बाहेर. राकेश प्रभू ब्रँडेड षटकार डीजे.
धाव संख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 69. अर्थातच विचार केला तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 69. 5 षटकांचा सामना आणि या 5 षटकांच्या सामन्यामध्ये आपण पाहणार आहोत उस्मान पटेल, राकेश प्रभू अजूनही या अंतिम षटकामध्ये कशा पद्धतीने धावा लुटून काढण्याचा प्रयत्न करतील. गोलंदाज नाव सांगायचं आहे नवनीत धुमाळ. एक्सपिरियन्स वर्सेस एक्सपिरियन्स असं बॅटल पाहायला मिळणार आहे. जोपर्यंत आपण या अंतिम षटकापर्यंत येऊ तोपर्यंत आपण या सामन्याचा लेखाजोखा पाहिला तर पहिल्या षटकामध्ये आल्या 18 धावा, त्यानंतर 8 धावा, त्यानंतर 20 धावा, त्यानंतर आल्या त्या 23 धावा, अशा पद्धतीने 69 धावा. यावेळी उस्मान पटेलच्या बॅटमधून मोठा फटका देऊन जाते 8 डझन रन. डीजे उस्मान पटेल ब्रँडेड षटकार, चेंडू सीमा पार षटकार. पुन्हा एकदा नवनीत धुमाळ. पुन्हा एकदा बॉल इज इन एअर. फिल्डर अंडर इट अँड टेक्स इट सुपरबली. उस्मान पटेल बॅक टू द पवेलियन. डीजे धन्यवाद. डीजे यावेळी पाहिलं आपण काला कवा काट खाएगा, परंतु तो मैदानाच्या बाहेर. विश्वजित, विश्व जिंकण्याची ताकद असणारा विश्वजित ठाकूर, मिस्टर JPL मॅन फ्रॉम आपल्याला पाहते दिघोडे उरण. विश्वजित ठाकूर मोठ्या मैदानात नॉन स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा दादा सांगायला आवडेल याचा शिरवली गावामध्ये एक फॅन आहे, त्याने हातावर याचा टॅटू काढला. यावेळी मात्र राकेश प्रभू थांबायचं नाव घेत नाही. चेंडू सीमा पार ठोकते. षटकार 6 धावा. डीजे धन्यवाद. डीजे राकेश प्रभू गेल सारखे रौद्र रूप धारण करतोय. ऑन साइडला चेंडू सीमा पार करते. पुन्हा एकदा नवनीत धुमाळ. पुन्हा एकदा गेंद मिली स्लॉट में और उसको पार किया पार्किंग लॉट में. बिग 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 सिक्सर. धन्यवाद. डीजे दादा 100 पार होऊ शकते की नाही हे पाहणे योग्य असेल. या जर दोन चेंडूंमध्ये जर 2 षटकार आले, आतापर्यंत धावा आलेले आहेत 87. काहीही होऊ शकतं. राकेश प्रभू कर देगा कमाल. यावेळी पाहतोय आपण पुन्हा एकदा चेंडू रडार मध्ये आला होता. बॅटच्या खालच्या बाजूला चेंडू लागतोय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडू गेला होता आणि तोपर्यंत मिळते ती या चेंडूवर 1 धाव. अर्थातच 1 चेंडू शिल्लक आहे स्ट्राईक एंडला. सर्वांचा लाडका, अख्ख्या महाराष्ट्राचा नव्हे भारताचा लाडका, अलिबागचा लाडका विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या. पहिल्या चेंडूवर लॉंग लेगच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. तिथे थोडंसं फंबल होते, जम्बलिंग होते आणि या चेंडूवर मिळतात त्या 2 धावा. तिसरी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न मैदानात यशस्वी होत आहे आणि अर्थातच गोलंदाजी करणारा संघ थोडासा पिछाडीवर पाहायला मिळतोय. इनिंग कंप्लीट होत्या. इनिंग कंप्लीट झाल्यानंतर धावसंख्या आपल्याला स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ती 91.
धन्यवाद. ज्या विश्वजित ठाकूरचा टॅटू आपल्या विभागातील शिरवली गावच्या एका व्यक्तीने किंवा एका चाहत्याने काढलंय, त्या चाहत्याचं नाव अर्थातच सौरभ म्हात्रे. त्याने हातावर टॅटू काढलं विश्वजित ठाकूरचा, अर्थातच बिग फॅन ऑफ विश्वजित ठाकूर त्याला म्हटलं जातं. वळते या सामन्याच्या उत्तरार्धात आणि घेऊन जाते तुम्हाला क्रिकेटचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी अर्थातच छोटू दादाकडे. ओ टू छोटू दादा. धन्यवाद कपिल ठाकूर. तर नक्कीच मी निशांत पाटील तुम्हाला घेऊन चलतो मैदानामध्ये, जेथे खरोखर एक चांगला सामना. मित्रांनो, फलंदाजी काय असते त्याचं तंत्र आपल्याला पाहायला मिळालं, त्याचं एक प्रात्यक्षिक आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालं, जेथे उस्मान पटेल, सुमित ढेकळे. विनंती आणि करतोय मी राकेश प्रभू. याच्या पुढचा सामना असेल तो माधवी भोईर पुरस्कृत आरंभी 11 केतकी चामळा विरुद्ध आदित्य पाटील पुरस्कृत उपसरपंच पेढांबे. रोहन शिव 11 केतकी चामळा, दोन्हीही केतकीचे मळा गावचे हे पुरस्कृत संघ आहेत. तर विनंती असेल दोन्ही संघांना की कृपया नाणेफेकीसाठी पॅनलपाशी यायचं आहे. विनंती करून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला की त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. मित्रांनो, विनंती करतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला अजून 2 सामने खेळवायचे आहेत, त्याच्यामुळे तर आपण पाहतो 92 धावांचं लक्ष्य पार करण्यासाठी आले जोडी मनीष पोंडाला आणि शुभम म्हात्रे. पहिला चेंडू सुरेख असा फटका ऑफ ड्राईव्ह पद्धतीने खेळून काढला. तो चेंडू होते डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. 1 धाव मिळते, संघाचं खातं उघडतं. एका धावेनिशी 92 धावांचं मोठं लक्ष ठेवलंय. मित्रांनो, या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात काय घडतंय काय बिघडतंय, वरून आलाय पहिले षटक घेऊन. तर शुभम म्हात्रे मित्रांनो, उरण मुलेखण गावचा सुपुत्र, यावेळेस स्ट्राईक सांभाळतोय. पहिला चेंडूवर लेट कट करतोय, चेंडू मात्र गली क्षेत्ररक्षकाला फसवतो आणि होतोय सीमा रेषा पार. धन्यवाद. नक्कीच आमचे विलासजी पाटील जे आशिवाचे समालोचक नेहमीच म्हणतात की बोसकी फाटली आणि मासळी सुटली. यावेळेस खोला टप्प्यात चेंडू होता आणि यावेळेस मला वाटतंय 2 भोकं बोसकीला पडलीत. पहिल्या होतं गलीच्या दिशेला, आता मात्र शॉट फाईन लेगच्या दिशेला. पुन्हा एकदा फिल्डर चूक करतोय आणि पुन्हा मिळतोय बॅक टू बॅक चौकार. वरून चांगली गोलंदाजी करतोय, मात्र क्षेत्ररक्षक वारंवार चुका करताना दिसतात मैदानामध्ये. धावसंख्या झाली 9. यावेळेस चांगला फटका, चेंडू सुमितकडे येतोय, सुमित क्षेत्ररक्षण करतोय. धावा झाल्या त्या 10. नक्कीच आपण रिव्ह्यू पाहतोय, कारण मैदानात काय घडले काय बिघडले. बेल्स तर पडली गेली आहे. तर आपण पाहतोय की बेल्स पडली आहे. काय घडले काय बिघडले याचा निर्णय तर नक्कीच मैदानातून येईल, कारण शॉट कंप्लीट झाली होती. त्यानंतर मात्र पंतांकडे अपील केलं गेलं आहे. निश्चितच गेल्या 3 दिवसांपासून मित्रांनो जो आवाज तुम्ही ऐकत होता, असा आपला खारेपाटाचा बुलंद आवाज, आणि या आवाजावर खुश होऊन प्रेक्षकांमधून एक पारितोषिक येत आहे. सन्माननीय निलकंठजी मोकल साहेब पोपेरी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक कपिलला
या समालोचनासाठी एक प्रोत्साहनपर पारितोषिक असेल. तर निर्णयाची प्रतीक्षा होते. इथे वेगवेगळ्या अँगलने आपण रिप्ले बघतोय टी व्हीमध्ये. टेक्नॉलॉजीचा मित्रांनो जमाना आहे आणि टेक्नॉलॉजी जमान्यामध्ये आपल्याला एक चांगला निर्णय येईल याचीच आशा आहे. नक्कीच निर्णय होते. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आहे. कदाचित हवेने ती बेल्स पडली असावी. तर धावा झाल्या त्या 10 वरून पुन्हा एकदा सज्ज होते. तर आपण पाहतोय फलंदाज मनीष पोंडाला यावेळेस उलट्या हाताने मारण्याचा प्रयत्न करतोय. तेच तरळ चेंडू वरूनचा काही कळत नाही. तो मनीषला निर्धावाचा चेंडू. 5 चेंडू आतापर्यंत या षटकात झालेल्या 5 चेंडूमध्ये 10 धावा जमवून आतापर्यंत यश आलंय. या 92 धावांचा पाठलाग करताना नाही थंड नाही त्याने तर खोल्या टप्प्यात चेंडू होता. 1 धाव मिळते. धावा होतात त्या 11. आपण जर 92 धावांचा विचार केला, 91 धावांचा विचार केला प्रतिस्पर्धी नौकार संघाचा, तर अक्षयने एका षटकामध्ये अवघ्या 8 धावा दिल्या. त्यानंतर आपण विचार केला तर 4 गोलंदाजांनी 83 धावांचा मार खाल्ला. आपण विचार करू, यावर आपण विचार करू शकतो की कशाप्रकारे फलंदाजी झाली असेल ती प्रतिस्पर्धी नौकार संघाच्या फलंदाजांकडून. धावा झाल्यात त्या 11. तर नवा गोलंदाज येतोय. बॉलर्स नेम सुशांत. पहिला चेंडू चांगला होता. चेंडूवर करण मोरे येतोय. क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी 1 धाव मिळते. यावेळेस शुभम म्हात्रे. नक्की शुभम म्हात्रे मित्रांनो उरण मुलेखंड गावचा हा सुपुत्र यावेळेस प्रतिनिधित्व करतोय जय भवानी चुनाभट्टी संघाकडून. काहीसा संघ पिछाडीवर पडला. 92 धावांचं लक्ष दुसऱ्या फेरीच्या सामन्यात. यावेळेस सुपर कॅच आपल्याला पाहायला मिळते फ्लाइंग स्लिपच्या दिशेला राकेश प्रभू याच्या मार्फत. धन्यवाद डीजे. तर अक्षय कदम येतोय ज्याने आपल्या पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये सुरेख फलंदाजी केली होती. तोच अक्षय कदम जेव्हा 2 विकेटचं पहिल्या विकेटचं पतन झालं आहे. सलामी जोडी फुटली आहे. मनीष माघारी गेला आहे. त्यानंतर आल्या मैदानामध्ये 12 धावसंख्येवर संघ अडखळला आहे. अद्याप 80 धावांची आवश्यकता विजयासाठी. तर अक्षय कदम संधी होती. शॉर्ट पिच चेंडू होता ऑफ स्टंपच्या दिशेला. मात्र पहिलाच इरादा केला होता की मी हा चेंडू रिव्हर्स स्वीप मारणार. त्यामुळेच खरोखर पूर्णपणे फसतोय त्याचा प्रयत्न आणि यशस्वी होते गोलंदाज सुशांत. सुरेख चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळते आपल्या राकेश प्रभू याच्या मार्फत. तर अक्षय पाटील करंजा गावचा खेळाडू यावेळेस संघ अडचणीत सापडल्या. अवघ्या 12 धावा. नक्की मित्रांनो आपण जर बालवीच्या मैदानाचा विचार केला तर एक धावसंख्या असते सन्मानजनक किंवा आव्हानात्मक
ती 65 ते 70च्या पार. मात्र ज्यावेळेस आवाक्याच्या बाहेर धावा जातात 90 किंवा 80च्या पार, त्यावेळेस मात्र पूर्णपणे ढेपाळते ती विरुद्ध संघाची फलंदाजी. आणि तेच आपल्याला पाहायला मिळते यावेळेस मैदानामध्ये जिथे 92 धावांचं लक्ष्य पार करताना पूर्णपणे दमछाक होते ती जय भवानी चुनापट्टीच्या फलंदाजांची. येथे अक्षय आलाय आणि स्ट्राईक सांभाळेल मनीष पोंडाला. तर सुशांत मनीचा चांगला फटका करण मोरेच्या हातात विसावतोय. तर ओव्हर हॅट्रिक साधली या षटकामध्ये सुशांतने, अवघ्या 2 धावा देत. तर धावा झाल्यात त्या अवघ्या 13. तर सुवेश येतोय मैदानामध्ये. सुवेश, ज्या सुवेशने अगोदरच्या सामन्यामध्ये सुवेश धुवाधार फलंदाजी केली होती, तो सुवेश यावेळेस तारणार ठरतोय का? वरुणच्या या षटकामध्ये फटकेबाजी करून प्रेक्षकांची मनं जिंकतो का? कारण सामना तर एकतर्फी चाललाय, एकतर्फी चुकलाय. अशा वेळेस या निर्जीव सामन्यामध्ये जीव ओततोय का ही अक्षय आणि सुवेशाची जोडी? खरोखर एक सुरेख असा चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर आतल्या साईडला येतोय झपकन, त्यावेळेस स्वतःला सावरतोय आणि चेंडू खेळून काढतोय. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक येतो. क्षेत्ररक्षण तत्पूर्वी 1 धाव मिळते. धाव होतात त्या 14. विनंती करतोय रोहनशी 11 केतकीचा मळा आणि आरंभ 11 केतकीचा मळा, कृपया आपण नाणेफेकीसाठी पॅनलपाशी या. सुरेख फटका पाहायला मिळतात सुवेशाच्या बॅटमधून. 1 बाउन्स लॉंग ऑन सीमारेषे बाहेर चौकार जातोय. रोहनशी 11 केतकीचा मळा, कृपया नाणेफेकीसाठी या. कर्णधार स्वयंसेवक मित्रांनो, चेंडू आणायचा आहे. मोठे खेळाडू आपल्या मैदानाबाहेर जाताना दिसत आहेत चेंडूसाठी. काय करताय स्वयंसेवक आपण? मी विनंती करतोय सन्मान्य अविनाश ठाकूर यांना की आपण 2 संघांच्या कर्णधारांमध्ये नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. रोहनशी 11 केतकीचा मळा आणि आरंभ 11 केतकीचा मळा, 2 संघांच्या संघनायकांमध्ये आपण नाणेफेकीचा कौल करून घेतो. मी सन्माननीय अविनाशजी ठाकूर यांना विनंती करेन की आपण हा कौल करून घ्यायचा आहे. तर आपण पाहिलं होतं सुवेशने मारलेला चौकार, चेंडू काय इतका खराब नव्हता, मात्र खरोखर लाजवाब टायमिंग आपल्याला पाहायला मिळतं सुवेशच्या बॅटमधून. त्यावेळेस अक्षय पाटील मारतोय चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. सन्मान्य तर नमन शर्मा नॉन स्ट्राईकला असेल, तर स्ट्राईकला असेल सुवेश पाटील. सन्मान्य अविनाशजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण 2 संघांमध्ये नाणेफेकी करतो आहोत. दिशेला आरंभ 11 केतकीचा मळा, आपण ओके, उस्मान पटेल सुद्धा यांना सुद्धा सन्मान्य पाहुण्यांमध्ये पाहतोय. पंकज जाधव नाणेफेकी जिंकतात, अर्थात रोहनशी 11 केतकीचा मळा संघ नाणेफेकी जिंकतोय. खरोखर तेच तर चेंडू अगदी ऑफ स्टंपच्या दिशेला यॉर्कर चेंडू, अंतिम चेंडू निर्धाव येतोय. धावा झाल्यात त्या अवघ्या 20. तर सामना जरा फाईट घेता मित्रांनो आपण पाहतोय मैदानामध्ये सावल्या झुकल्यात, सूर्यदेव अस्ताला जायला निघालेत. अशा वेळेस आपल्याला अद्याप 2 सामने खेळवायचे आहेत. तर मित्रांनो आपण राकेश प्रभूला पाहतोय गोंधळी मार्कवर. राकेश प्रभूकडे पाहिलं तर असं वाटतं खरोखर हा कॅरेबियन खेळाडू आहे मित्रांनो. उंचाशी मजबूत देह यष्टी पाहिल्यानंतर आपल्याला नेहमीच आठवतात ते वेस्ट इंडियन खेळाडू. एक ताकदवर खेळाडू आहे मित्रांनो. फलंदाजी आपण पाहिली होती, आपण तिथं गोलंदाजी पाहतोय. बॉलिंग मार्कवर येतोय. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या दिशेला शॉर्ट पिच चेंडू होता आणि या चेंडूवर मिळतात त्या अवघ्या 2 धावा.
पूर्णपणे संतत आलेला सामना स्पीडअप करत आहे. तर राकेश यावेळेस आपण पाहतोय की जोरदार मारलाय फटका, सरळ चेंडू फिरकावून दिलाय तो मिड विकेटच्या दिशेला. स्लोवर चेंडू होता, लेंथ बॉल म्हणू शकतो आपण या चेंडूला, आणि सुवेशने आमंत्रण स्वीकारलं. तर सुवेश आल्यापासून मैदानामध्ये काहीसा धावांचा ओघ मात्र वाढलाय, आणि सुवेशच्या या खेळीला नजर लागते की काय, आणि सुवेश माघार जातोय फर्स्ट स्लिपमध्ये मोठ्याच्या हातात झेल देऊन. नयन थळी हा सुद्धा उरण तालुक्यातील खेळाडू मित्रांनो. तर राकेश प्रभू शॉर्ट पिच चेंडू होता, एक आमंत्रण दिलं होतं, मात्र नयन थळी हा चेंडू पूर्णपणे चुकतोय. निरावसा चेंडू राकेश टाकतोय, पुन्हा एकदा चेंडू हवेत राहतोय. सुमित कोणताही प्रयत्न करणे झेल घेण्याचा. तर षटक इथे संपतंय. 4 षटकं पूर्ण, 29 धावा. अगदी पूर्णपणे बॅकफुटवर पडलेला हा संघ, आणि अशा वेळेला आपण पाहतो की विश्वजित ठाकूर ज्याने आपल्या गोलंदाजीवर पूर्ण टेनिस विश्व व्यापले असा खेळाडू मित्रांनो, नक्कीच आठवण करून देईन या स्पर्धेच्या माध्यमातून विश्वजितबद्दल. 2018 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक टेनिस क्रिकेटचा सामना झाला होता. त्या सामन्यामध्ये अवघ्या 8 षटकामध्ये 41 धावांवर रोखून ठेवलं होतं. त्या सामन्यातसुद्धा सामन्यावरचा पुरस्कार पटकावला होता तो विश्वजित ठाकूर, मॅन फ्रॉम दिघोडे. नक्कीच उरण तालुक्याचं दिघोडे गावचं नाव छोट्या आणि मोठ्या अभिजित ठाकूर आणि विश्वजित ठाकूर या दोन जुळ्या भावांनी अगदी 7 समुद्रापार नेऊन ठेवले. तोच विश्वजित ठाकूर यावेळेस मात्र सामना एकतर्फी झाल्यानंतर जास्त मेहनत घेत नाही, अगदी स्पिन मारा करतोय, मात्र अचूक टप्प्यावर. विश्वजित ठाकूर मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एकमेव टेनिस क्रिकेटचा सामना, आणि त्याच्यामध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅच म्हणजे मोठी कामगिरी म्हणावं लागेल असा विश्वजित ठाकूर. यावेळेस मात्र औपचारिकता शिल्लक असताना अगदी मनमत आनंद लुटते. यावेळेस मोठा फटका येतोय. प्रेक्षकांना संधी होती या फटक्यावर 100 रुपये कमावण्याची, ती मात्र संधी गमावली. नक्कीच या सामन्यानंतर आपण दुसरा सामना पाहणार आहोत, दुसऱ्या फेरीचा. आरंभ 11 केतकीचा माळा आणि रोहांशू 11 केतकीचा माळा. केतकीचा माळा वर्सेस केतकीचा माळा. स्पॉन्सर्स आहेत मित्रांनो या दोन्ही संघांचे, अजिंक्य पाटील आणि DJ विपुल. माधवी भोईर पुरस्कृत आरंभ 11, तर प्रतीक कडवे आणि अजिंक्य पाटील असा हा सामना असेल मित्रांनो. तर या विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. नक्कीच आपण पाहतो की 91 धावांचं लक्ष ठेवलं होतं. 91 धावांचं लक्ष ठेवताना आपण पाहतो उस्मान पटेलने वादळी सुरुवात करून दिली होती. 23 धावा पटकावल्या होत्या. त्यानंतर सुमित ढेकळेने सुद्धा चांगली साथ दिली, 25 धावा. तर त्याने सुद्धा पाया रचला. मात्र त्यानंतर आलेला वन डाऊन बॅट्समन राकेश प्रभू याने मात्र 32 धावा तडकावून 5 षटकार लगावले आणि खरोखर चांगला कळस चढवला धावांचा. तर राकेश प्रभू ठरतो या सामन्याचा सामनावीर. राकेश प्रभू आपण त्वरित यायचं आहे. खरोखर चांगली
मनोरंजन केलं होतं ते त्यांनी प्रेक्षकांचं, कारण उस्मानने सुद्धा चांगली खेळी केली होती. मात्र अशा वेळेत